महाभारत भाग क्रमांक 45 राजसूय यज्ञाची तयारी। इंद्रप्रस्थचे सभागृह त्या दिवशी विशेष शोभून दिसत होते। महाराज युधिष्ठिराचा दरबार भरला असताना महर्षी नारद तिथे आले। त्यांनी पांडुराजाचा संदेश आणला होता की युधिष्ठिराने राजसूय यज्ञ करावा। राजसूय यज्ञ हा अत्यंत श्रेष्ठ आणि सामर्थ्यशाली यज्ञ मानला जात असे। या यज्ञानंतर एखादा राजा आपल्या प्रदेशातील सर्व लहान मोठ्या राजांचा अधिपती मानला जाई। त्यामुळे हा यज्ञ करण्याचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता। हा समाचार सर्वत्र पसरला। दूरदूरच्या देशातही याची चर्चा होऊ लागली। कृष्णालाही ही बातमी कळली। युधिष्ठिराने राजसूय यज्ञाचा विचार करताच प्रथम कृष्णाचा सल्ला घेण्याचे ठरवले। त्यांनी आदरपूर्वक कृष्णाला आमंत्रण पाठवले। कृष्ण इंद्रप्रस्थाला आले। त्यांनी युधिष्ठिराशी मनमोकळेपणाने चर्चा केली। कृष्णाने सांगितले की राजसूय यज्ञ करायचा असेल तर सर्व शत्रूंना पराभूत करणे आवश्यक आहे। त्यात सर्वात भयंकर शत्रू होता मगधचा राजा जरासंध। जरासंध हा अतिशय प्रबळ, युद्धकुशल आणि कठोर स्वभावाचा राजा होता। त्याने अनेक राजांना कैद केले होते। शिवाय कृष्णाच्या मामाचा म्हणजेच कंसाचा तो संबंधी होता। त्यामुळे कृष्णालाही तो वैरी होता। कृष्ण म्हणाले, जरासंधाचा पराभव केल्याशिवाय राजसूय यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही। फक्त त्याला हरवल्यावरच तुला सर्व राजांची मान्यता मिळेल। युधिष्ठिराने हे समजून घेतल्याने ठाम निर्धार केला। कृष्ण, भीम आणि अर्जुन हे तिघे मग जरासंधाला सामोरे जाण्यास तयार झाले।